आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था सक्षम आणि प्रगतिशील असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन। उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं स्थान भक्कम असून यामुळे गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढल्याचं स्पष्ट, पियुष गोयल। गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचं रेल्वे मंत्र्यांचं भावनगर इथं 3 नवीन रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनावेळी प्रतिपादन। रेवा पुणे रेल्वे गाडीचाही समावेश। येत्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवाई उपकरणांवर बंदीचे आदेश। जम्मू काश्मीरात कुलगाम इथं सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरू। भारताच्या पुरातन काळापासून नावाजलेल्या अन्नपदार्थांच्या ज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल, आयुर्वेदिक आहारांची यादी जारी। नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठवणं शासनाची थेट भूमिका नाही, मात्र या हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्यायांची चाचपणी करणार मुख्यमंत्री। देशातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानं उद्योगांचा लॉजिस्टिक खर्च 16% कमी होऊन 10% आल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। राज्यात विविध जनजागृती उपक्रमांनी आजपासून अवयवदान पंधरवड्याला सुरुवात। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अवयवदानाची शपथ घेत अभियानाचा केला प्रारंभ। कझाकस्तानमधल्या कोसानो जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकर याची सुवर्ण पदकाला गवसणी। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील 5व्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडची विजयाच्या दिशेनं वाटचाल। नमस्कार।